मस्त हिवाळा सुरू झालेला आहे. अशात बाजारातही खूप छान भाजीपाला यायला लागलेला आहे. काल मी बाजारात गेली असताना मला अगदी मस्त वांगी बाजारात दिसली. मग काय घेतली ती वांगी आणि घरी येऊन त्याचं भरीत बनवलं. भरीत इतकं जबरदस्त बनलं होतं की घरात सर्वांनाच खूप आवडलं. मग वाटलं की ही रेसिपी तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करावी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं भरीत बनवता यावं, ते सुद्धा अगदी झटपट. चला तर मग झटपट वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात करूया. साधारणतः 400 ते 500 ग्रॅम वजनाचं एक मोठं वांग मी घेतलेलं आहे. याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सुरीच्या मदतीने याला असे आपल्याला 3 ते 4 काप द्यायचे आहे. हे काप यासाठी महत्वाचे असतात, जेव्हा आपण वांग छान भाजतो गॅसवर किंवा चुलीवर, तर वांग्यामध्ये अतिरिक्त दाब तयार होऊन वांग फुटायची भीती असते. असं होऊ नये म्हणून आपल्याला वांग्याला असे कट देणं महत्वाचं आहे. आता यावर छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने किंवा ब्रशच्या मदतीने कसंही तुम्ही याला थोडंसं तेल लावून घ्या. तेल लावल्याने काय होतं की वांग खूप लवकर भाजलं जातं आणि वांग्याची जी साल असते ती सुद्धा खूप लवकर निघून जाते. सुरुवातीचे 3 ते 4 मिनिटे मी याला अगदी हाय फ्लेमवर भाजून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर वांग आता थोडंसं असं नरम पडायला लागलेलं आहे. यावेळेस आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान आलटून पालटून हे वांग छान भाजून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटात वांग छान भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू व हे वांग एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता यावर आपल्याला पाणी घालायचं आहे. अगदी साधं पाणी घालायचं आहे, नळाचं पाणी. खूप थंड किंवा गरम पाणी नको आहे. साधं पाणी आपल्याला यावर घालायचं आहे. वांग्यावर पाणी घातल्याने काय होतं की वांग्याची साल खूप लवकर निघून जाते. बघा, सुरीच्या मदतीने किंवा हाताने जसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने वांग्याची साल काढून घ्या. बघा, मी हातानेच झटपट वांग्याची साल काढून घेतलेली आहे. आता या वांग्याला सुरीच्या मदतीने आपल्याला असं कापून घ्यायचं आहे आणि याला असं तपासून घ्यायचं आहे की यामध्ये काही किडा किंवा कुठली अळी वगैरे तर नाहीये ना. काही वेळा काय होतं की वांग बाहेरून अगदी छान दिसतं व आतमधून त्यात अगदी छोट्या छोट्या अळ्या वगैरे असतात. असं होऊ नये म्हणून आपण या वांग्याला अगदी तपासून घेऊ. वांग अगदी स्वच्छ आहे आणि मी याला छान थोडंसं असं मॅश सुद्धा करून घेतलेलं आहे. चला आता वांग तयार आहे भरीत करण्याकरिता. भरीत फोडणी घालण्याकरिता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालूया. तेल आता छान तापवून घेऊ. तुम्हाला जर तेल कमी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं कमी तेल सुद्धा घेऊ शकता. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये 1 लहान चमचा जिरे घालूया. जिरे छान तडतडवून घेऊ. बघा, जिरे छान तडतडलं आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या काप करून मी तेलात घातलेल्या आहे. आता या मिरच्या हलक्याशा परतून घेऊ. यामध्ये एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला. कांदा आता आपल्याला 2 मिनिटांकरता परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा आल्या लसणाचं वाटण घालू. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली होती, त्यामुळे ही पेस्ट अशी हिरवी दिसते आहे. आता ही पेस्ट सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायची आहे. 2 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचं बारीक चिरलेलं टमाटर आपल्याला घालायचं आहे. हवं तर तुम्ही 2 टमाटर सुद्धा यामध्ये घालू शकता. आता यामध्ये 1 लहान चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांकरिता आपल्याला मध्यम आचेवर टमाटर छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 3-4 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता यावरचं झाकण काढूया व यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत. अर्धा लहान चमचा हळद घालूया. अर्धा लहान चमचा बेडगी मिरचीची पूड घालूया. यामुळे याचा रंग खूप छान येतो. अर्धा लहान चमचा गरम मसाला घालूया. गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. आता यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेले हिरवे कांदे आपल्याला घालायचे आहेत. यामुळे सुद्धा भरताची चव खूप छान येते. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मेथी घालू. याने सुद्धा भरताची चव खूप छान येते. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये अर्धा कप फ्रोझन मटार मी घालते आहे. ही मटार मी घरीच फ्रोझन केलेली आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. मी तुमच्याबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करेल. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांकरिता याला छान झाकून शिजवून घेऊ. 2 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता यावरचं झाकण काढू व ही जी फोडणी आहे आपली हिला छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता आता कढईनी छान तेल सुटायला लागलेलं आहे. मी यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायला विसरली होती फोडणीमध्ये. आता यामध्ये 5-6 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने छान अशी बारीक चिरून घातलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही फोडणीमध्येच कढीपत्त्याची पाने घाला. आता यामध्ये
वांग्याचा पल्प आपल्याला घालायचा आहे, जो आपण छान सोलून आणि तयार करून ठेवलेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व जिन्नस असे छान एकजीव झाले पाहिजे. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर याला 5 मिनिटांकरिता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून वांग्याचा कच्चेपणा निघून जाईल. 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. बघा हे भरीत किती छान बनलेलं आहे. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि याला सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. बघा आपलं वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे. वांग्याचं अस्सल गावरान चवीचं चमचमीत असं भरीत बनून तयार झालेलं आहे. तुम्ही याला हिरव्या कांद्याबरोबर सर्व करू शकता, भाकरी बरोबर, पानग्यांबरोबर, इतकंच काय तर पोळी बरोबर सुद्धा हे भरीत खूप चविष्ट लागतं. तुम्ही हे भरीत नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व याचप्रमाणे छान छान रेसिपीज बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.